मंडळी, क्रिकेट सारख्या खेळामध्ये अनेक खेळाडू ओळखले जातात ते त्यांच्या एखाद्या खेळी करता, त्यांच्या एखाद्या स्पेल करता, त्यांनी एखादा शॉट मारला असेल त्याच्या करता किंवा त्यांनी एखादा चेंडू टाकला असेल त्याच्या करता. मात्र एक खेळाडू असा आहे, तो मोठा खेळाडू आहेच, त्याचं कर्तृत्व मोठं आहेच, पण त्याने टाकलेले स्पेल, तो मुळात बॉलर आहे, त्याने टाकलेले स्पेल, त्याने खेळलेले शॉट्स याच्यापेक्षाही त्याने न खेळलेला एक शॉट हा त्याच्या आयुष्यात, त्याच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. आपल्या कारकिर्दीमध्ये एखादा बॉल वेल लेफ्ट करून संघाच्या विजयात आणि क्रिकेटच्या इतिहासात अगदी मोलाचं योगदान देणारा खेळाडू कोण आहे बरं? बॉल सोडून इतिहासात अजरामर होणारा तो खेळाडू आहे रविचंद्रन अश्विन. आपल्या टेस्ट क्रिकेट मधला बॉलिंगचा जादूगार आणि अर्थातच पद्मश्री रविचंद्रन अश्विन. या धर्तीवरचं सर्वोत्तम ते वेचून आपल्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सम अर्थ. नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल सम अर्थ मध्ये. मंडळी, रविचंद्रन अश्विन विषयी बोलायचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं कर्तृत्व काय आहे. जवळजवळ 14 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द, टेस्ट असो, वन डे असो, T20 असो, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये स्वतःला सिद्ध केले आणि टेस्ट मधला तर राजा. टेस्टमध्ये 537 विकेट्या पठ्ठ्याने घेतल्यात आणि एवढंच नाही, तो एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर 6 कसोटी शतकं सुद्धा आहेत. आणि म्हणूनच की काय, संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 3000 कसोटी धावा आणि 500हून अधिक कसोटी बळी एवढे मिळवणारे फक्त 3 खेळाडू आजपर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये झाले, त्यातला एक अश्विन आहे. इतका मोठा खेळाडू आहे अश्विन. आणि हे एवढं सगळं असलं ना मंडळी, तरी मला अश्विनचं ना प्रत्येक वेळी तो जे माइंड गेम खेळतो ना ते आवडत आले. टेस्टमध्ये सुद्धा तो प्रत्येक वेळी अशा प्रकारे बॉलिंग टाकतो की त्यामुळे बॅट्समन हे त्याला हवे तसे खेळायला लागतील आणि त्यातून विकेट्स कशा निघतील हे तो सतत बघत असतो आणि त्यामुळेच कदाचित त्याच्या बळींचा आकडा भराभर फुगत गेलेला आपल्याला दिसतो. आणि ह्याच त्याच्या गुणांबद्दल आपल्याला बोलायचंय. पद्मश्री रविचंद्रन अश्विन हा विचार कसा करतो, खेळतो कसा, या संबंधीचा एक किस्सा. साल होतं 2022 आणि निमित्त सगळ्यात मोठं होतं, निमित्त होतं T20 विश्वचषकाचं. मेलबर्नला मॅच चालली होती आणि सामना होता भारत आणि पाकिस्तान. हाय व्होल्टेज मॅच. पाकिस्तानने पहिल्यांदा खेळून 160 धावा काढल्या आणि प्रत्युत्तरादाखल आपण उतरलो तेव्हा 4 षटकात 31ला 4 असा आपला उत्तम स्कोर होता. विराट आणि हार्दिक खेळत होते आणि आता जवळजवळ मॅच संपल्यात जमा आहे की काय असं पाकिस्तानमध्ये वाटू लागलं होतं. भारतात मात्र लोक अजूनही होते, कारण विराट होता, हार्दिक होता आणि एक आशा होती की आपण जिंकू. असो, विराट आणि हार्दिक यांनी जबरदस्त खेळ केला. विराटने तर शेवटपर्यंत टिकला आणि शेवटी तो सामना अगदी 8 बॉल 26 पर्यंत आला. असं म्हणतात की त्या संपूर्ण सामन्यात पाकिस्तान 240 चेंडूंपैकी, म्हणजे T20 मध्ये 240 चेंडू टाकले जातात, त्यापैकी 232 चेंडू पाकिस्तान बरोबर खेळत होता. शेवटचे 8 चेंडू पाकिस्तान चुकले. या 8 चेंडूंमध्ये 26 धावा हव्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीने 2 सिक्सर मारल्या. 6 बॉल 16. त्यानंतर पंड्या आउट झाला पुढच्या त्या शेवटच्या ओव्हरमध्ये. दिनेश कार्तिक आला. दिनेश कार्तिक 4 बॉल खेळला. 2 बॉल 2 हवे असताना दिनेश कार्तिक स्टंप झाला. आता काय, आता 1 बॉल 2 इतक्या रन्स हव्या असताना अश्विन स्ट्राईकला, विराट नॉन स्ट्रायकरला. मंडळी विचार करा, एका चेंडूत 2 धावा हव्यात. भारत पाकिस्तान सामना सुरू आहे. प्रचंड हाय व्होल्टेज वातावरण आहे. स्टेडियम टच्च भरलेलं आहे. जबरदस्त डोंगरावेळा अपेक्षा आहेत आणि स्ट्राईकवर कोण आहे? अश्विन, ज्याने या सामन्यातला एकही बॉल खेळलेला नाहीये आणि सामन्यातले जास्तीत जास्त बॉल खेळलेला कोहली हा नॉन स्ट्राईकला आहे. अशा वेळी अश्विनच्या मनात काय चाललं असेल? अशा वेळी तो गडबडून नाही गेला. त्याने इतका थंड डोक्याने विचार केला. त्याने काय विचार केला? आदल्या बॉलवर दिनेश कार्तिक हा रनआउट झाला होता, म्हणजे स्टंप झाला होता, पण त्याच्या बॉडीला बॉल लागल्यामुळे तो रनआउट होता. तो रनआउट झाला कारण नवाज जो बॉलर होता त्याने बॉल खूपच जास्त लेग साईडला टाकला होता, किंबहुना लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता, कारण दिनेश कार्तिक क्रीज सोडून तिकडे खेळायला जात होता. अश्विनने ही बाब हेरली आणि त्याच्या मनाने असा विचार केला की नवाज पुढचा चेंडू पण असाच टाकायचा प्रयत्न करेल, कारण त्याचा असा विचार असेल की आपण सुद्धा स्टंप सोडून खेळायला जाऊ. आणि अश्विनने काय केलं? जेव्हा नवाज फॉलो थ्रू घेत होता तेव्हा अश्विनने आपला डावा पाय थोडासा बाहेर काढला. त्यामुळे नवाजला असं वाटलं की आता अश्विन पण क्रीज सोडणार. त्याने तसा विचार केला रे केला. अश्विनने परत पाय आतमध्ये घेतला. नवाजने लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकला. अश्विन जागच्या जागी उभा राहिला आणि बॉल वाईड गेला. झालं, वाईड बॉल झाला. तो वाईड बॉल गेला आणि 1 बॉल 2च्या जागी 1 बॉल 1 असं सोपं समीकरण झालं आणि इथेच भारत आता हरत नाहीये सिद्ध झालं.
पाकिस्तानचा सगळा उत्साह निम्मा झाला आणि भारताचा उत्साह आता अगदी शिगेला पोहोचला. आता अगदी जवळ आली होती मॅच. पाकिस्तानच्या जबड्यातून ही काढून घेतलेली मॅच आता अगदी जिंकायला होती. 1 बॉल 1. आता काय करायचं? आणि मग अश्विनला बॉल टाकल्यावर त्याने सरळ तो बॉल सरळ भिरकावून दिला आणि चेंडू सीमापार गेला आणि आपण जिंकलो. म्हणजे एक ऐतिहासिक असा विजय आपण मिळवला. या विजयामध्ये विराट कोहली, हार्दिक पांड्या यांचं योगदान आहेच, पण अश्विनने जे जबरदस्त प्रसंगावधान दाखवलं, जी समयसूचकता दाखवली आणि थंड डोक्याने इतक्या प्रचंड प्रेशर सिच्युएशन मध्ये जी त्याने कृती केली ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि माणसाचं मनोधैर्य, उच्च पातळीवर खेळताना परफॉर्म करताना माणसाचं मनोधैर्य किती उच्चीचं लागतं हे अश्विनने दाखवून दिलं. आणि हे करताना त्याला परिणामांची कल्पना नव्हती का? अगदी होती. हे जर बॅकफायर झालं असतं, तो बॉल वळला असता तर अश्विनला अख्ख्या देशातून नाही अख्ख्या जगातून टीकेचा भडीमार सहन करावा लागला असता. कुणीतरी अश्विनला विचारलं नंतर एका इंटरव्ह्यूमध्ये की हॅड दॅट बॉल टर्न्ड व्हॉट वुड यू हॅव डन, म्हणजे तो बॉल जर वळला असता तू काय केलं असतंस? अश्विनने हसत हसत उत्तर दिलं, तो बॉल जर वळला असताना तर मी एकच गोष्ट केली असती, मी लगेच आवरून ड्रेसिंग रूम मध्ये गेलो असतो, माझं ट्विटर उघडलं असतं आणि ट्विटरवर म्हटलं असतं थँक्यू सो मच फॉर द ब्युटिफुल करिअर, इट वॉज वंडरफुल प्लेइंग फॉर माय कंट्री. याचा अर्थ असा की अश्विनने असं म्हटलं की जर तो बॉल मला येऊन आपटला असता आणि मी जर रन काढू शकलो नसतो तर मी त्या क्षणी निवृत्ती पत्करली असती. पण निवृत्ती पत्करायचा धोका पत्करून सुद्धा अश्विनने तेच केलं जे त्याला या क्षणी योग्य वाटलं. ही अश्विन सारख्याची महानता आहे. आणि अशीच महान गोष्टी, असेच सद्गुण, अशाच गोष्टी माणसाला पद्मश्री सारख्या उच्च स्तरावर घेऊन जातात. पद्मश्री मिळाल्याबद्दल आणि इतक्या सुंदर कारकिर्दीबद्दल रविचंद्रन अश्विन, धुरंधर रविचंद्रन अश्विनचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा. मंडळी, आमच्या सम अर्थ चॅनलचे विविध व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.